निघाल्या. मुक्ताई सांगते, दादा अरे दार उघड रे दादा, दार उघड. तरी सुद्धा नाही ऐकलं. मग मुक्ता कान उघडणे करते. म्हणते, दादा अरे तू जगाला शिकवतोस ना वासुदेवम सर्वमिती, सगळीकडे परमेश्वर, चराचरामध्ये परमेश्वर. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया. अरे तूच जर असा जगावर रागवला तर कसं होईल? आपण नाथ सांप्रदायिक आहोत, योगी आहोत. आपण आपला लागला हात करू ना एक हेत, जीभ दाताने चावली कुणी बत्तीशी ताडले. अरे दादा तूच सगळं शिकवलंस ना मला, आता तुला कशाला रे एवढं सगळं सांगू? अरे सांग मला, तू जर असा जगावर रागवलास तर जगाला ज्ञानेश्वरी कोण देईल? आमचा कैवार कोण घेईल दादा? आम्हाला कोण ज्ञान देईल? दादा असा रागवून नाही चालणार. कान उघडणी करते दादाची. अरे काय आहे तुझं हे? मनभर रागाने वरवरत्या कोण आहोत आपण? योगी आहोत. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. ज्ञानदेवांनी जसं आईला लेकरू बिलगत ना वाऱ्याच्या सुसाट वेगाने दार उघडलं आणि बाहेर आले आणि लगेच मुक्ताईला आलिंगन दिलं आणि म्हणाले, मन निवाले निवाले, समाधान झाले. अशा अधिकाराची ही मुक्ताबाई, भक्ती कितीही अंतःकरणामध्ये तिच्या मुरलेली होती. म्हणून ज्ञानदेवांनी या पुढे जाऊन ज्ञानेश्वरी लिहिली.